मोनाली पोलीस होती. ती एका महत्त्वाच्या मीटिंगला चालली होती. रस्त्यातच तिची गाडी पंक्चर होते. ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो तर बघतो तर गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. पण तो ड्रायव्हर डिक्की खोलतो तर त्या डिक्कीमध्ये पंक्चर करण्याचं काहीच सामान नसतं. मग तो ड्रायव्हर जाऊन मोनालीला सांगतो की गाडी पंक्चर झाली आहे. मोनाली खूप टेन्शनमध्ये येते कारण का ती एका महत्त्वाच्या मीटिंगला जाणार होती. ती मीटिंग फार महत्त्वाची होती. तिला तिथं वेळेवर जाणं महत्त्वाचं होतं. मोनाली ड्रायव्हरला म्हणते की लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करा. मॅडम, इथं आसपास पंक्चर काढण्याचं कोणतंच दुकान नाही. तर मग मोनाली म्हणते की या गाडीचं चाक खोला आणि कोणाच्या तरी गाडीवर बसून जावा आणि लवकरात लवकर या गाडीला व्यवस्थित करा. मला वेळेवर पोहोचायचं आहे. पण ड्रायव्हर काहीतरी विचार करत मोनालीला म्हणाला की मॅडम, माझ्याकडे एक पंक्चर काढण्याचा नंबर आहे. तो खूप चांगला आहे. तो जिथे गाडी पंक्चर झाली आहे तिथे येऊन गाडी व्यवस्थित करून देतो. मोनाली म्हणते की हे कसं काय शक्य आहे? तर ड्रायव्हर म्हणतो की त्याच्याकडे एक टू व्हीलर आहे. त्या टू व्हीलरवर त्याने गाडी व्यवस्थित करण्याचं सगळं सामान आधी ठेवलं आहे आणि जिथे इमर्जन्सी असते तिथे तो जाऊन गाडी व्यवस्थित करून देतो. त्यानंतर मोनाली त्या ड्रायव्हरला त्या पंक्चरवाल्याला फोन करायला सांगते. ड्रायव्हर त्या पंक्चरवाल्याला लगेच कॉल करतो आणि तो पंक्चरवाला 10-15 मिनिटातच तिथे पोहोचतो. मोनाली गाडीमध्येच बसलेली होती आणि तो पंक्चरवाला गाडीच्या पाठीमागच्या साईडने आलेला होता आणि तो पंक्चरवाला येऊन गाडी व्यवस्थित करू लागतो. जेव्हा मोनालीची नजर त्या पंक्चरवाल्यावर पडते तेव्हा मोनाली रडू लागते आणि ती रुमालाने तिचे डोळे पुसत होती. गाडी व्यवस्थित करताना त्या पंक्चरवाल्याची नजर गाडीत बसलेल्या मॅडमवरती पडते आणि त्याला लगेच समजतं की ही तर मोनाली आहे. मोनालीला पाहून त्याला आश्चर्य वाटते, परंतु तो त्याचं काम करू लागतो. थोड्या वेळातच तो पंक्चरवाला गाडीचं चाक व्यवस्थित करून देतो. तर मग ड्रायव्हर त्याला म्हणतो की सांग तुझे किती पैसे झाले आहेत. तो पैसे घेण्यासाठी नकार देतो. तो म्हणतो की मॅडमला एवढे सांगा की जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आमची मदत करा. तेव्हा मोनाली गाडीतून बाहेर येते आणि तिच्या हातात एक लिफाफा असतो. तो लिफाफा मोनाली ड्रायव्हरच्या हातात देते आणि ती ड्रायव्हरला सांगते की हा लिफाफा त्याला द्या आणि अजून काही गरज पडली तर माझा नंबर या लिफाफ्यावर लिहिला आहे, मला कॉल करायला सांगा. त्यानंतर तो पंक्चरवाला ड्रायव्हरकडून लिफाफा घेऊन तो त्याच्या घरी निघून जातो. तो निघून गेल्यावर मोनाली खूप उदास होते, परंतु तिला मीटिंगला जायची घाई होते. त्यामुळे ती मीटिंग अटेंड करायला जाते. प्रदीपच्या घरात त्याचे आईवडील आणि त्याची लहान बहीण आनंदाने राहत होते. प्रदीपच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं तरी लग्न होतं आणि त्या लग्नात ते सहपरिवार गेले होते. संध्याकाळी लग्न होतं, त्यामुळे तयार होऊन ते टायमाला पोहोचतात. तिथे जाऊन ते पाहतात की सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. सगळे मौजमस्ती करत होते आणि प्रदीप पण त्या लग्नाचा आनंद घेत होता. प्रदीपची नजर तिथे एक मुलगी होती तिच्यावर पडते. प्रदीपला ती पहिल्या क्षणातच खूप आवडली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्यानंतर लग्न झाल्यावर जेवण घेऊन प्रदीप एका टेबलावर जाऊन बसतो. तेव्हा तिथे ती मुलगी पण येते आणि ती पण त्याच टेबलच्या दुसऱ्या साईडला जाऊन बसते. हळूहळू ते दोघं एकमेकांना बोलू लागतात आणि एकमेकांचे नावे विचारतात. त्यांचं गाव, घरदार, परिवारबद्दल विचारले जाते. तेव्हा प्रदीपला कळते की त्यांच्या खूप लांबच्या नात्यातील ही मुलगी मोनाली आहे. बोलता बोलता प्रदीप तिचा नंबर मागतो आणि ती पण त्याला नंबर देते आणि फंक्शन झाल्यावर ते आपापल्या घरी जातात आणि काही दिवसांनी प्रदीप तिला फोन करतो. अशा प्रकारे त्या दोघांचं बोलणं सुरू होतं. फोनवर बोलता बोलता प्रदीपला कळतं की मोनाली खूप मोठ्या घराण्यातील आहे आणि प्रदीप मिडल क्लास फॅमिलीमधला होता. त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते, परंतु जेवढे आहेत त्यात ते समाधानी होते. फोनवर बोलत बोलतच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. बोलता बोलता मोनाली प्रदीपला म्हणते की प्रदीप, तू माझ्यावर प्रेम करतो, मी पण तुझ्यावर प्रेम करते, तर मग आपण दोघं लवकरच लग्न करू. पण
प्रदीप म्हणतो की मोनाली, हे कसं शक्य आहे? तू खूप मोठ्या घराण्यातील आहे आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधला आहे. तुझ्या घरचे माझ्यासोबत तुझं लग्न करायला तयार होतील का? मोनाली पण म्हणते की हो, तू बोलत आहे ते बरोबर आहे, कारण का आजकाल नात्यांमध्ये पैसा खूप मध्ये मध्ये येत असतो. मोनालीला पण कळतं की आपल्या घरातील या लग्नासाठी तयार होणार नाहीत. काही दिवसांनी प्रदीप मोनालीला म्हणतो की आपल्या परिवारामध्ये या लग्नाला तयार होत नसतात, त्यामुळे मला वाटत आहे की आपण पळून जाऊन लग्न करावं. आणि मोनाली पण प्रदीपच्या हामध्ये हा मिसळते. ती पण प्रदीप सोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी तयार होते. प्रदीप आणि मोनाली दोघे पण कोर्ट मॅरेज करतात. जेव्हा ही खबर त्यांच्या परिवाराला कळते तेव्हा त्यांना खूप राग येतो, पण परिवारातील विचार करतात की ही बातमी अजून जास्त कोणाला कळली नाही, त्यामुळे सगळ्यांच्या मंजुरीने या दोघांचं लग्न लावून देतात. आणि त्यानंतर त्या दोघांना महागारी बोलवण्यात येतं आणि त्या दोघांचं लग्न लावून दिले जाते. लग्न झाल्यावर मोनाली आणि प्रदीप खूप आनंदात राहतात. मोनाली खूप हुशार होते, त्यामुळे ती प्रदीपला म्हणते की प्रदीप, मला शिकण्याचं फार वेड आहे. मला शिकून काहीतरी मला बनायचं आहे, त्यामुळे मला माझं पुढचं शिक्षण सुरू ठेवायचं आहे. प्रदीप मोनालीला म्हणतो की ही तर आनंदाची गोष्ट आहे की तुला अजून शिकायचं आहे, पण प्रदीप म्हणतो जर तू तुझं शिक्षणाकडे लक्ष केलं तर घरात तुझं लक्ष कमी होईल. मग तू या दोन्ही गोष्टी कशा ऍडजस्ट करशील? मोनाली म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, मी सगळ्यांना मॅनेज करीन. त्यामुळे प्रदीप मोनालीला पुढे शिकवण्यासाठी मंजुरी देतो आणि प्रदीपच्या घरच्यांना सुद्धा तिच्या शिक्षणाबाबतीत काहीच प्रॉब्लेम नव्हता. लग्नानंतर काही महिन्यानंतर मोनालीला प्रदीपमध्ये आणि प्रदीपच्या घरामध्ये काहीतरी कमी आहे असं वाटत होतं आणि प्रदीपमध्ये पण कमतरता आहे असे तिला जाणवतं. त्यामुळे एक दिवस मोनाली तिच्या आईला फोन करून याबाबत सांगते, तर तिची आई तिला उलट सुलट सांगून तिचे कान भरते. त्यामुळे हळूहळू आता मोनाली प्रदीप सोबत भांडण करायला लागते आणि प्रदीपच्या आईला हे सगळं सहन होत नव्हतं. ती मोनालीला म्हणत होती की आम्ही तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती की आमच्या मुलासोबत लग्न कर. तू पैशावाली मुलगी होती, तर मग गरिबाच्या मुलासोबत तू लग्न का केलं? आणि विनाकारण तू माझ्या मुलाला भांडू शकत नाही. आता लग्न झालं आहे म्हणाल्यावर तुला या परिवारात आणि प्रदीपमध्ये कमी आहे असं तर वाटणारच, पण हे सगळं करून काही सुद्धा साध्य होणार नाही. परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये एक दरी निर्माण होते. बघता बघता प्रदीप आणि मोनालीच्या लग्नाला 2 वर्ष होतात आणि एके दिवशी छोट्याशा कारणावरून त्या दोघांचे खूप भांडणे होतात आणि त्या भांडणात मोनाली रुसून तिच्या माहेरी निघून जाते. माहेरी गेल्यावर मोनाली प्रदीपला घटस्फोटाचे पेपर पाठवते आणि काही महिन्यांनी त्या दोघांचा घटस्फोट होतो. तशी पण मोनाली हुशार होती, त्यामुळे तिने खूप अभ्यास करून परीक्षा दिली. त्यानंतर तिने खूप मेहनत करून ती पोलीस बनते. मोनाली जेव्हापासून घर सोडून गेली होती तेव्हापासून प्रदीपच्या घरातील वातावरण फारच वेगळे झाले. प्रदीपच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकट येऊ लागले. प्रदीप आणि प्रदीपच्या घरातील ज्या जमिनीवर डिपेंड होते ती जमीन हळूहळू करून त्यांना विकावी लागली. आता घरातील परिस्थिती पाहून प्रदीपला बाहेर काम करण्यासाठी पडावे लागले. प्रदीपच्या मित्राचे एक पंक्चरचं दुकान होतं. तो त्या मित्राकडे मदत मागण्यासाठी जातो. त्याचा मित्र त्याला पंक्चरचं दुकान टाकाय सांगतो, कारण का पंक्चरचं दुकान टाकायला जास्त खर्च लागत नाही, फक्त मेहनत लागते. आणि त्याच्या मित्राची आयडिया प्रदीपला पण आवडते. पण प्रदीप विचार करतो की सगळे तर आपापले दुकान खोलून पंक्चर काढत आहेत, पण मी अशी आयडिया करणार आहे की मी जे अडचणीत आहेत त्यांची मदत करून पैसे कमावणार आहे. त्यानंतर प्रदीप त्याच्या मित्राच्या मदतीने त्या बाईकवर सगळं पंक्चरचं लागणारं सामान फिट करतो. त्याप्रमाणे ज्यांना पण गरज होती तेव्हा प्रदीप तिथे जाऊन पंक्चर काढत होता आणि अशा प्रकारे प्रदीपचं आयुष्य सुरू होतं. एके दिवशी प्रदीपला एक फोन येतो. त्याला त्या लोकेशनला जायचं होतं आणि तिथे जाऊन गाडीची पंक्चर काढायची होती. शिवाय त्याच्यापासून थोड्याच अंतरावर ते लोकेशन होतं.
मग प्रदीप तिथं पंक्चर काढण्यासाठी जातो. प्रदीप तिथे जाऊन पाहतो तर ती गाडी पोलिसाची असते आणि ती गाडी पंक्चर झाली आहे आणि त्याच गाडीची पंक्चर काढण्यासाठी त्याला बोलावण्यात आले होते. आणि जेव्हा गाडी व्यवस्थित करताना त्या पंक्चरवाल्याची नजर गाडीत बसलेल्या मॅडमवर पडते आणि त्याला लगेच समजतं की ही तर मोनाली आहे. मोनालीला पाहून त्याला आश्चर्य वाटते, परंतु तो त्याचं काम करू लागतो. थोड्या वेळातच तो पंक्चरवाला गाडीचं चाक व्यवस्थित करून देतो. तर मग ड्रायव्हर त्याला म्हणतो की सांग तुझे पैसे किती झाले आहेत. तो पैसे घेण्यासाठी मनाई करतो. तो म्हणतो की मॅडमला एवढे सांगा की जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आमची मदत करा. तेव्हा मोनाली गाडीतून बाहेर येते आणि तिच्या हातात एक लिफाफा असतो. तो लिफाफा ड्रायव्हरच्या हातात देते आणि ती ड्रायव्हरला सांगते की लिफाफा त्याला द्या आणि अजून काही गरज पडली तर माझा नंबर या लिफाफावर लिहिला आहे, मला कॉल करण्यासाठी सांगा. त्यानंतर तो पंक्चरवाला ड्रायव्हरकडून लिफाफा घेऊन तो त्याच्या घरी निघून जातो. झोपण्याच्या वेळेस प्रदीप तो लिफाफा उघडून पाहतो तर त्या लिफाफामध्ये 10,000 रुपये होते आणि वरती मोनालीचा नंबर लिहिलेला होता. प्रदीप विचार करतो एकदा आपण मोनालीला फोन करावा. त्यामुळे तो फोन घेतो आणि मोनालीचा नंबर डायल करतो. प्रदीपने त्याचा नंबर बदलला नव्हता, परंतु मोनालीने तिचा नंबर बदलला होता. त्यामुळे हा नंबर त्या प्रदीपचा आहे म्हणून तिला लगेच समजते. त्यानंतर मोनाली लगेच त्याचा फोन उचलते आणि थोड्या वेळ ते दोघे एकमेकांच्या तब्येतीबाबत विचारतात. आणि त्यानंतर मोनाली प्रदीपला म्हणते की असं काय झालं आहे म्हणून तू पंक्चरचं काम करत आहेस. प्रदीप मोनालीला म्हणतो की खूप मोठी कहाणी आहे, मी तुला फोनवर सांगू शकत नाही, त्यासाठी तुला मला भेटावे लागेल. थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर दोघे पण फोन ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी प्रदीपच्या मोबाईलवर मोनालीचा फोन येतो आणि मोनाली प्रदीपला म्हणते की तू म्हणाला होतास की तू मला भेटल्यावर सगळं काही सांगशील, तर मला ऐकायचं आहे की तुझी अशी काय मजबुरी होती, त्यामुळे तू हे काम करत आहे. मग सांग आपण कुठे भेटायचं आहे. प्रदीप मोनालीला म्हणतो की जर तुला भेटायचं आहे तर माझ्याच घरी येऊ शकते, तुला इथं कोण सुद्धा काही म्हणणार नाही. जर मी तुझ्या घरी आली तर माणसे आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईट बोलतील आणि मला ते सहन होणार नाही. त्यानंतर मोनाली प्रदीपला म्हणते की तू माझ्याकडेच ये, त्यानंतर मी माझ्या तोंडाला स्कार्फ बांधून तू जिथे म्हणशील तिथे घेऊन जा. त्यानंतर प्रदीप मोनालीला म्हणतो ठीक आहे मोनाली, मी येतो, तू तुझी तयारी कर. त्यानंतर मोनाली त्याला एक लोकेशन पाठवते आणि त्या लोकेशनवर ती त्याला यायला सांगते. ठरल्याप्रमाणे प्रदीप त्या ठिकाणी येऊन थांबतो आणि मोनाली पण तिचा चेहरा झाकून त्याच्या गाडीच्या पाठीमागे बसते. त्यानंतर प्रदीप तिला एका पार्कमध्ये घेऊन जातो आणि तिथे जाऊन ते दोघे बोलत बसतात. मोनाली त्याला तू पंक्चरचं काम का करत आहे विचारलं तेव्हा प्रदीप तिला सांगतो की मोनाली, जेव्हा तू घर सोडून गेली तेव्हापासून घरातील आर्थिक स्थिती खूप खराब झाली. ज्या शेतीवर घर चालत होतं त्या शेतीला सुद्धा आम्हाला गमवावं लागलं आणि घरातल्या परिस्थितीमुळे मला हे काम करावे लागले आणि हे काम मी माझ्या एका मित्राच्या मदतीने सुरू केलं आहे. त्यातून मला चांगला फायदा पण होत आहे. थोड्या वेळ बोलणं झाल्यावर प्रदीप मोनालीला म्हणतो की मोनाली, तू लग्न केलं आहेस का. तर मोनाली म्हणते की नाही, मी लग्न केलं नाही. प्रदीप तिला म्हणतो की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळावर टिकली आहे, हातात बांगड्या आहेत, पायात जोडवे आहेत, तर मग तू हे कोणाच्या नावाने घालत आहेस. मोनाली प्रदीपला म्हणते की हे सगळं तुझ्याच नावाचं आहे. जरी आपल्यात घटस्फोट झाला असला तरी मी तुला आज पण माझा नवरा मानत आहे. हे ऐकल्यावर प्रदीप इमोशनल होतो आणि तो मोनालीला म्हणतो की मोनाली, तू हे काय केलंस. त्यानंतर मोनाली पण इमोशनल होते आणि ती प्रदीपला म्हणते की प्रदीप, मला माफ कर, मी आईच्या बोलण्यात येऊन एवढा मोठा निर्णय घेतला होता. प्रदीप तिला म्हणतो की ही आनंदाची बातमी आहे की तू पोलीस बनली आहेस आणि मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. आता तुझं राहणीमान आणि आमचं राहणीमानात जमीन आसमानचा फरक आहे.
तुझी बरोबरी आम्ही कधीच करू शकत नाही. हे बघ मोनाली, तू माझ्या नावाचं कुंकू आणि मंगळसूत्र घालायचं बंद कर. तुझे आणि माझे रस्ते वेगवेगळे आहेत. प्रदीपचं बोलणं ऐकून मोनालीला वाटतं की प्रदीपच्या मनात आता दुसरेच कोणतरी आहे. त्याने लग्न केलं आहे, त्यामुळे तर प्रदीप त्याच्या आयुष्यातून मला काढून टाकत आहे. मग मोनाली प्रदीपला विचारते की प्रदीप, तू दुसरे लग्न केलं आहेस का? तर प्रदीप म्हणतो की नाही सोनाली, तसं काही सुद्धा झालं नाही. मला दुसरं लग्न करण्याचं कधीच मन झालं नाही. घरातल्यांनी मला दुसरं लग्न करण्यासाठी खूप वेळा सांगितलं, पण मी त्यांना नकार दिला. मी माझ्या घरच्यांना सांगितलं की लग्न एकदाच होतं, त्यामुळे मी दुसरं लग्न करणार नाही. मी जसं आहे तसाच मला राहू द्या. हे सगळं ऐकल्यावर मोनालीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. त्यानंतर मोनाली प्रदीपला म्हणते की प्रदीप, चल येथून मला एक काम आहे. त्यानंतर मोनाली प्रदीपला एका मंदिरामध्ये घेऊन जाते आणि मोनाली प्रदीपचा हात हातात घेते आणि म्हणते की या देवीच्या मंदिरामध्ये आपण दोघं अजून एकदा लग्नाच्या बंधनात अडकू. तू तुझ्या हाताने हे कुंकू माझ्या कपाळावर आणि माझ्या भांगेत भर आणि यानंतर आपण कधीच वेगळं व्हायचं नाही. आपण जी चूक केली आहे नंतर कधीच करायची नाही. आपण अजून एकदा एकत्र येऊ. त्यानंतर आपण आपलं आयुष्य खूप चांगलं जगू. प्रदीपला पण मोनालीचं म्हणणं पटतं आणि तो पण मोनालीचा निर्णय स्वीकार करतो. कारण प्रदीपच्या पण मनात मोनालीबद्दल खूप प्रेम होतं आणि तो अजून तिच्यावर प्रेम करत होता. त्यानंतर प्रदीप तिला त्याच्या घरी घेऊन जातो. मोनालीला पाहून तिची सासू खूप खुश होते आणि जेव्हा तिला कळतं की मोनाली पोलीस झाली आहे तेव्हा तर तिला खूप आनंद होतो. आणि त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आला हे गोष्ट फार चांगली झाली. कारण हा तर दुसरं कोणासोबत लग्न करण्यासाठी तयारच नव्हता. आता तू याच्या आयुष्यात आली आहे म्हणाल्यावर त्याचं आयुष्य नव्याने सुरू होईल आणि तुम्ही याच्या पुढे खूप आनंदाने राहावा म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. त्यानंतर मोनाली आणि प्रदीप कोणतंही भांडण न करता आनंदाने आयुष्य जगू लागतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.